ओके, तर पुढचं सम आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ परत 3 टर्म आहे 2x प्लस 5x मायनस 1 अपॉन x⁻⁻3. ठीक आहे. आता इथं थोडंसं काय करतो, पहिल्यांदा या 3 ठिकाणी इंटिग्रेशन सेपरेट आउट करून घेतो, म्हणजे सोपं जाईल. प्रत्येक वेळी वेगवेगळा फॉर्म्युला दिसाला मला. ठीक आहे. कसं करतो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2x dx. पुढे कोण आहे, प्लस आहे, प्लस घेतलं, इथलं सांगायचं. इथं काय येणार इंटिग्रेशन, तर हे 5 साईडला काढतो. 5 साईडला काढलं तर काय राहिलं, तर कायच नाही म्हणजे 1/x dx. पुढं कोणा मायनस आहे, इथं लिहितो मी मायनस. ठीक आहे. आणि इथं लिहिताना कसं लिहितो बघा, 1/(x⁻1/3) आहे, ते वरती गेल्यावर काय होणार x⁻⁻1/3. हा, हे बेसिक्स आहेत, माहित पाहिजे तुम्हाला. 1/a⁻m असेल तर कसं लिहिणार आपण, a⁻⁻. ठीक आहे, तसं मी हे लिहिलं. आता मी जिथं अंडरलाईन करलं तेवढंच फक्त बघा. पहिल्यांदा हा कुठला फॉर्म्युला, हा फॉर्म्युला असतो a⁻x इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. कसं असते, a⁻x ला a⁻x ऍज इट इज अपॉन लॉग ए, आणि या ए ला लॉग ए ला मल्टिप्लाय करायचा या एक्सचा डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन मध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा, जो असते 1. एच्या डोक्यावरती एक्स आहे, इथं पण कोण आहे बघा, इथं पण एक्सच आहे, म्हणजे इथं पण काय येणार 1च येणार आहे लॉग एला. फक्त एच्या ठिकाणी कोण आहे, 2 आहे. लिहून टाका ते. काय होणार, आय इज इक्वल टू, याचं काय झालं 2x अपॉन लॉग एच्या ठिकाणी 2 आहे, आणि ह्या एचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, ह्याची गरज नाही. प्लस इथे काय झालं बघा 5. हे बघा, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1/x. याचा अर्थ 1/x लॉग एक्स काय असणार आहे, इंटिग्रेशन 1/x इंटिग्रेशन लॉग ऑफ 1 अपॉन समथिंग लॉग ऑफ समथिंग, आणि त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह खाली अपॉन करत असते. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, याची गरज नाही. मायनस, तर इथं कुठला फॉर्म्युला, इथं येणार फॉर्म्युला x⁻n वाला. x⁻n चं इंटिग्रेशन काय असते, x⁻n+1 अपॉन n+1, आणि या खालच्या n+1 ला ह्या बेसचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजेच टोटलला डिवाइड करायचा. जो कोण असतो याचा 1 असतो. इथं पण बघा, इथं पण एक्सच आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, फक्त पॉवर काय n ची n+1 करतो, x ला x ऍज इट इज मायनस 1/3 +1 करायचा आहे, +1. आणि जो काय वरचा पॉवरने चाललंय ते सगळं खाली घ्यायचं, -1/3 +1 इंटू 1 लिहायची गरज नाही, या कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. हे प्लस सी करा, सिम्प्लिफिकेशन फायनल स्टेप पाहिलेली आहे. 2x अपॉन लॉग ऑफ 2 प्लस 5 आहे, तो 5 लॉग ऑफ x. ठीक आहे, तर व्यवस्थित लिहायला पाहिजे. तर 5 आहे लॉग ऑफ x मायनस. आता बघा इथे काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 1 जार 3, 3 - 1 3 मोठा आहे 2/3 x⁻²/3, आणि खाली काय झालं, वरती 2/3 म्हटल्यावर खाली पण 2/3 प्लस सी. हे कसं असते, हे अपॉन b/c, म्हणजे ac/b. हा 3 वरती जाणार आहे. अजून नेक्स्ट स्टेप ऍड केलं चालेल, नो प्रॉब्लेम, सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून घेतलं करा. हे झालं 2x अपॉन लॉग ऑफ 2 प्लस 5 लॉग ऑफ x. हे वरती गेलं 3x⁻² किंवा 3/2 झालंय. 3 वरती गेल्यावर खाली 2 आहे, 3/2 x⁻²/3 प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर.